देशाची राजधानी दिल्लीत सध्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची चर्चा आहे। वांगचुक यांची मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। या मागणीसाठी वांगचुक यांनी तब्बल 21 दिवस उपोषण केलं। पण या दरम्यान केंद्रातल्या मोदी सरकारकडून त्यांच्याशी एकदाही संवादाचा प्रयत्न झाला नाही। उलट पोलिसांनी शनिवारी सकाळी एक फुलप्रूफ प्लॅनिंग करून वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। सध्या या रुग्णालयाला छावणीचं स्वरूप आलंय। वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला। सोनम वांग्याल यांचं उपोषण सोडवायला स्वतः इंदिरा गांधी आल्या होत्या, मग आता सरकार प्रतिसाद का देत नाही? यावर त्या म्हणाल्या, तब जमाना और था, अब जमाना और है। हे वाक्य ऐकल्यावर थेट 42 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 1984 मधल्या उपोषणाचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं। सोनम वांग्याल म्हणजे सोनम वांगचुक यांचे वडील। केंद्रात जेव्हा इंदिरा गांधी यांचं सरकार होतं तेव्हा वांग्याल यांनीही आमरण उपोषण केलं होतं। पण हे उपोषण सोडवायला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः लडाखला गेल्या होत्या। त्यांनी वांग्याल यांना आपल्या हातानं ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं होतं। त्यामुळे आता मोदी सरकारनं सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे ट्रीट केलं त्यानंतर इंदिरा गांधी यांची ही कृती चर्चेत आली आहे। पण सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल यांच्या उपोषणाची दखल इंदिरा सरकारनं कशा प्रकारे घेतली होती? इंदिरा गांधी यांनी लडाखला जाऊन वांग्याल यांचं उपोषण कसं सोडवलं होतं? आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाविषयी मोदी सरकारची काय भूमिका आहे? दोन सरकारच्या अप्रोच मधला फरक सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। 1982च्या सुमारास लडाख मधील लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा आणि त्यांना घटनात्मक अधिकार मिळावेत यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। या आंदोलनाचे मुख्य चेहरा होते सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल। सुरुवातीला त्यांनी लडाखच्या लोकांच्या हक्कासाठी 15 जानेवारी ते 30 जानेवारी असं सलग 16 दिवसांचं उपोषण केलं। त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, पण त्यांनी वांग्याल यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यानंतर 2 वर्षांनी वांग्याल यांनी सरकारला अल्टिमेटम देत आमरण उपोषण सुरू केलं। सोनम वांग्याल यांनी 6 जानेवारी 1984 रोजी उपोषणाला सुरुवात केली। उपोषणाला 5 दिवस झाले। यावेळी मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आंदोलनाची दखल घ्यावी लागली। तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हतं, ना 24 तास चालणारे न्यूज चॅनल्स होते, पण सोनम वांग्याल यांचा आवाज इंदिरा गांधींपर्यंत पोहोचला होता। इंदिरा गांधींनी लडाख मधलं हे आंदोलन थांबवण्यासाठी स्वतः दिल्लीहून लेह गाठण्याचा निर्णय घेतला। त्या 10 जानेवारीला लेहला पोहोचल्या। सोनम वांग्याल यांच्या समोर बसल्या। लडाखच्या लोकांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत हे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं। त्यांनी वांग्याल यांना शब्द दिला की केंद्र सरकार लडाखच्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल। त्यानंतर इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या हातानं सोनम वांग्याल यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं। पण हे सगळं जानेवारी 1984 मध्ये घडलं। मात्र वांग्याल यांच्या मागण्यांवर निर्णय व्हायच्या आधीच इंदिरा गांधी यांची त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली। आता इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, इंदिरा गांधींनी आंदोलनाला भेट दिली म्हणजे त्याच दिवशी लडाखला एसटी दर्जा मिळाला का? तर नाही। तो दर्जा मिळायला पुढे पंतप्रधान राजीव गांधी यांचा काळ म्हणजेच 1989 साल उजडावं लागलं। लडाखच्या लोकांची ही मागणी ऑक्टोबर 1989 मध्ये राजीव गांधी यांनी पूर्ण केली। म्हणजेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस सरकारला 5.5 वर्ष लागली। पण असं असलं तरी इंदिरा गांधी यांनी केलेली कृती लक्षात राहते, कारण त्यांनी सोनम वांग्याल यांची भेट घेऊन संवादाची सुरुवात केली होती। वांग्याल यांच्या मागण्या मान्य व्हायला 5 वर्ष नक्कीच लागले। पण इंदिरा गांधी यांनी संवेदनशीलता दाखवत सोनम वांग्याल यांची भेट घेतली होती। लडाखच्या लोकांकडे आमचं दुर्लक्ष नाही हा मेसेज इंदिरा गांधी यांच्या या कृतीतून गेला होता। पण आता वेळ बदलली आहे। आपण 4 दशकं पुढे आलोय। साल आहे 2026। आज जंतर मंतरवर सोनम वांग्याल यांचे चिरंजीव सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते। तसं पाहिलं तर हे काही त्यांचं पहिलं उपोषण नाही। याआधी ते मार्च 2024 मध्ये लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि तिथलं पर्यावरण वाचावं यासाठी उपोषणाला बसले होते। तेव्हा लेहच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत उघड्या आकाशाखाली वांगचुक यांनी तब्बल 21 दिवस उपोषण केलं होतं। तेव्हा आणि आता दोन्ही वेळा केंद्रात मोदींचं सरकार आहे। दोन्ही वेळा सरकारची भूमिका काय राहिली? तर प्रत्येक वेळी सरकारनं वांगचुक यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय।
खरं तर फक्त वांगचुकच नाही तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनल्यापासून आजपर्यंत त्यांनी एकाही आंदोलकाच्या उपोषणस्थळी किंवा आंदोलनस्थळी जाऊन भेट दिलेली नाही. 2020-21 दरम्यान दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. हे आंदोलन जवळपास वर्षभर चाललं होतं, पण सुरुवातीला मोदी सरकारनं या आंदोलनाची अजिबात दखल घेतली नाही. उलट सरकारकडून हे आंदोलन कसं देशविरोधी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पुढे जेव्हा आंदोलन हिंसक झालं आणि याचा परिणाम निवडणुकीवरती होऊ शकतो असं सरकारला वाटलं, त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. यानंतर मे 2023 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर कुस्तीपटू महिलांचं आंदोलन झालं होतं, पण त्या आंदोलनाची दखलही सरकारकडून घेण्यात आली नाही. आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. मागच्या काही दिवसांपासून ऊन आणि पाऊस या दिल्लीच्या बदलत्या वातावरणात उपोषणामुळे वांगचुक यांचं शरीर साथ देईन असं झालं होतं. त्यांचे स्नायू कमकुवत होत होते, चालण्या बोलण्यात त्रास होत होता. पण या 21 दिवसांच्या काळात सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही नेत्यानं किंवा मंत्र्यानं वांगचुक यांची भेट घेऊन चर्चा केली नाही किंवा त्यांच्या प्रकृतीची साधी विचारपूसही केली नाही. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सगळे मंत्री या मुद्द्यावरून अजूनही शांतच आहेत. मागच्या 5 दिवसांपासून वेगवेगळे पक्ष आणि संघटना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेत. सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर सोशल मीडियामधून व्यक्त होत वांगचुक यांच्या प्रकृतीविषयीची चिंता व्यक्त करतायत. किमान वांगचुक यांच्या जीवाची काळजी करा, त्यांच्याशी चर्चा करा अशा पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सरकार मात्र चर्चा न करण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसून येत आहे. 2018 मध्ये गंगा नदीच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या GD अगरवाल यांचं उदाहरण आठवत असेल. गंगा नदीच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी अग्रवाल यांनी उत्तराखंडमध्ये तब्बल 110 दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळी राज्यात आणि देशात दोन्हीकडे भाजपचं सरकार होतं, पण कोणत्याच सरकारनं त्यांच्याशी संवाद साधला नाही. शेवटी उपोषणाच्या 111व्या दिवशी GD अगरवाल यांचा हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. राम मनोहर लोहिया यांचं एक वाक्य आहे, जब सडके सुनी हो जाती है तो संसद आवारा हो जाती है. वाक्याचा अर्थ, जिवंत लोकशाहीमध्ये जनतेनं जागृत राहणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा देशातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणं बंद करतील, म्हणजेच रस्ते शांत होतील, तेव्हा सरकार आणि संसदेवर कोणताही वचक राहणार नाही आणि संसद मनमानी पद्धतीनं वागू लागेल. आज देशात नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळतेय का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. 1984 मध्ये जेव्हा सोनम वांग्याल यांनी लडाखसाठी उपोषण केलं होतं, तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी लेहला जाऊन त्यांच्याशी संवाद केला होता. आज त्यांच्याच मुलाला सोनम वांगचुक यांना दिल्लीत 21 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारनं उचलून नेलं, उपोषणावर एकही प्रतिक्रिया न देता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मोदी सरकारच्या आंदोलन हाताळण्याच्या स्टाईलवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.